नमस्कार, मी पौर्णिमा काटे माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करीत आहे। तर आज आपण वेगळ्या पद्धतीमध्ये बटाटा वडा बनवणार आहे। तर प्लीज ही रेसिपी तुम्ही बघा। बटाटे घेतले, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, कढीपत्ता आहे, मिरच्या आहे, लसूण, अद्रक आणि जिरे। त्याच्यानंतर इथं बेसन घेतलेलं आहे आणि हे चटणीसाठी शेंगदाणे घेतलेले आहे। इथं बेसन आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। थोडासा सोडा टाकायचा आहे। थोडंसं पाणी टाकून हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि 10 मिनिटं हे सगळं मिश्रण एकत्र झाल्यावरती 10 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचे। छान हे पीठ असं बरोबर वड्यांना लागेल असं पीठ आपण करून घेतलेलं आहे। हे फक्त आपण 10 मिनिटं साईडला ठेवायचे। आता आपण दुसरं काहीतरी शेंगदाणे पहिला भाजून घेतलेले आहे। तर आता ही मी चटणी कशी शेंगदाण्याची बनवायची ही मी तुम्हाला दाखवत आहे। शेंगदाणे वाटून घ्यायचे। आता आपण शेंगदाणे असे बारीक वाटून घेतलेले एका वाटीमध्ये मी काढून घेते असे शेंगदाणे। हे बघा असे मस्त जरा जाडसरच वाटायचे। अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचे, थोडंसं मीठ टाकून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे अशी पूर्ण। तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही टाकू शकता। झालेली आहे। त्याच्यानंतर आपण वडे कसे बनवायचे हे आपण बघूया। पहिला आता हे एका बॉलमध्ये आपण बटाटे काढून घेतलेले, हे शिजवलेले आपण मिरच्या टाकत आहे। हे आपण सगळं एकत्र करून हे बारीक मिक्सरला वाटून घेऊया। हे आपण बटाटे असे मिक्स करून घ्यायचे। तर आपल्याला फोडणी द्यायची आहे। हे आपण मोहरी टाकलेली आहे, मिरचीचा कूट होता तो वाटलेला होता तो आता मी तिथं टाकत आहे आणि हा कढीपत्ता त्याच्यात टाकून द्यायचा। कोथिंबीर आणि हळद टाकून घ्यायची। आता हा वडा आपण बनवूया। अशा पद्धतीने हा वडा मी तळून घ्यायचे। परतून घ्यायचे। वडे तळून झालेले आहे। तर प्लीज या आणि मला सांगा कसे वडे वडापाव बनवून झाले।